हॅलो गाईज, आम्ही गेलो होतो हुरडा पार्टीला आणि मध्ये विराज सांगितलंच माझे होतं इथं की मस्त असे फोटो काढणं चालू पार्टीचा होते. लॉंग कारण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर आई आणि करणार आहे. दादू, तर चला मग वीरा, आम्ही मी आलो होतो आणि आज हुरडा आंटी म्हणजे पार्टीला. माझ्या मावशी, आम्ही आणि सगळे समोर आलो होतो. वैभवी आम्ही म्हणजे माझी ऑटोनं आलो बहीण, होतो माझा आणि भाऊ आणि वहिनी हे सगळे बाकीचे सगळे पाठीमागे होते. टू व्हीलरवर तोपर्यंत आम्ही येणार समोर होते. आलो आले आणि आले आम्ही समोर आलो मस्त असा म्हणून नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये मिसळपाव आणि भजे होते. नंतर आम्ही मॅजिकल शो पाहायला गेलो. मॅजिकल शोमध्ये मस्त अशा जादू करून दाखवत होते ते जादूगर. ते काही जादू नव्हत्या, पण एक सायन्स. आणि नंतर विरा इथं बोटिंग करत होती पाण्यामध्ये. विरा खूप हॅपी झाली होती. विराला पाहून मला खूप छान वाटत होतं, कारण घरात लेकरं पण खूप बोर होऊन जातात. आणि नंतर तिच्या मामासोबत ती इथं कोणती गाडी काय माहिती, ही गाडी खेळत होती. आणि मामासोबत असली की ती खूपच जास्त हॅपी असती. मग भले तिला खेळायला काही असो किंवा नसो, मामासोबतचं एक वेगळंच बॉन्ड आहे तिचा. आणि नंतर मग इथं घसरगुंडी खेळायला गेली ही. आणि ही बघा तिची माऊ कशी व्हिडिओ काढती. माऊला ती खूप आवडती, पण ती ना आल्या आल्या माऊला जास्त चिटकतच नव्हती. पण आता खूप जास्त फ्रेंडशिप झाली होती. आणि नंतर मग आम्ही सगळे हुरडा खाण्यासाठी गेलो. हे बघा हुरडा, हरभरे तुम्ही काय म्हणता याला, टहाळ म्हणतो आम्ही. आणि दही, शिजवलेले मक्काचे कणस आणि चटण्या पण खूप प्रकारच्या होत्या. तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी. आणि सगळ्यांसोबत असल्यामुळे हे सगळं खूप छान वाटत होतं. पेरू पण होता. पेरूला मीठ लावून अगदी छान असं हे केलेलं होता पेरू. एरवी घरी असल्यावर आपण सर्दी होईल हे होईल म्हणून खात नसतो, पण सगळ्यांसोबत असल्यावर सगळंच खूप छान लागतं. म्हणूनच कधीतरी फॅमिलीसोबत फिरायला पाहिजे, कुठंतरी जायला पाहिजे, खूप छान वाटतं. आणि हे बघा आम्ही सगळे इथं हुरडा खात होतो. मग एक आठवण म्हणून एक ब्लॉग पण काढू म्हटलं. विरा बघा कसं पेरू खाती. इथं माझं पण चाललं होतं पेरू खायचं. इथं माऊचं चाललं होतं व्हिडिओ काढायचं. मी म्हणलं मला पण घे. आणि मग मी कधीच डान्स न केलेली मी आज डान्स करत होते. आज मी एवढी हॅपी झाली होते सगळ्यासोबत. मी कधीच डान्स करत नव्हते कुठं, पण पहिल्यांदा एवढी हिंमत कुठून आली होती काय माहिती माझ्यात. मग आम्ही सगळ्यांनी असा थोडाफार डान्स केला. नंतर बाई बसली होती उंटावर. बाई म्हणजे हिला मी बाई म्हणते, ही माझी बहीण आहे. नंतर दादू आणि मी वाट पाहत होतो आमची बारी कधी येईल म्हणून. आणि नंतर आम्ही पूर्ण फॅमिली ह्या अशा ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि खूप एन्जॉय केला. खरंच तो दिवस नेहमी आठवणीत राहील. ओवी, दादू सगळेच बसले होते. विराला तर उतरायचंच नव्हतं, अजून एक चक्कर मारायची होती. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून असे छान छान फोटोज काढून घेतले, कारण आठवण राहती आयुष्यात. खरंच आयुष्यात कधी काय होईल ना सांगता येत नाही, म्हणून आठवणी अशा ठेवल्याच पाहिजे आणि थोड्या दिवसानंतर एन्जॉय केलाच पाहिजे. आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करायलाच पाहिजे, कारण नंतर ना आपल्या सोबत काहीच येत नाही, फक्त आठवणीच असतात. असं आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. उंटावर बसलेला व्हिडिओच नाही घेण्यात आला. दादू खूप रडत होता. नंतर मी माझे पण छान छान फोटो काढायला लावले. आणि ही जी दिसते ही माझ्या आईच्या मामाच्या मुलीची मुलगी आहे, वैशू. आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो, पण खूप फ्री स्वभाव होता हिचा. खूप छान वाटलं हिला भेटून. ओके बाय. असा होता आमचा दिवस.